सो असं काय होतंय की आजकाल सगळे मुलं मुली पळून जाऊनच लग्न करतात. आता हे बघा, प्रत्येकाची काहीतरी काय गर्लफ्रेंड असते. पुण्यामध्ये एखादा शिकाय येतो, मुंबईमध्ये जातो किंवा बाहेर शहरामध्ये जातो किंवा त्याच्या फोनवर इंस्टावर आज चॅटिंग चालू होतात. चॅटिंग चालू झाली की कोण ना कोण मैत्रीण आहे, गर्लफ्रेंड आहे. ठीक आहे. मग पुढं जाऊन बाकीचे अडथळे आहेत. घरचे ऐकत नाहीत लग्नाला. जर घरचे ऐकत असतील तर ते काही पळून येणार नाहीत. पण आपल्या घरचे असे आहेत की अजिबातच सपोर्ट करत नाहीत त्या गोष्टीला. इव्हन जरी कास्टमध्ये असेल आणि घरच्यांना सांगितलं की मग आमचं लव्ह मॅरेज करून द्या, तरी पण करून देत नाहीत. का तुम्हाला वाटतं की का करून देत नसतील? कारण काय इश्यू आहे? घरच्यांना त्या गोष्टीची चीड आहे. आपल्या भारतीय समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे घरचेच पाहणार तोच मुलगा आणि त्याच्याशीच लग्न करायचं असं एक हे आहे. त्याच्या मागं कारणे आहेत की घरच्यांना वाटतं आपली मुलगी किंवा आपला मुलगा अजून त्याला तेवढं समजत नाही. आम्ही जे पाहतो त्याच्यासाठी ते योग्य आहे. त्याचं कुठेतरी आयुष्यभर सुखासमाधानाने तो राहील. त्याच्या मागं एक पॉझिटिव्हच त्यांचं इंटेन्शन आहे. पण तरीही काय होतं, बाकीच्या मुलामुलींना त्यांच्या इच्छेने राहायचं असतं. मग तो ट्रेंड सेट झालाय.